नमस्कार मित्रांनो, स्मॉल ड्रीम इज द क्राईम असे म्हणणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल आज आपण 40 प्रश्न उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर बघूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय होते? अबुल पाकीर जैनुलबदिन अब्दुल कलाम. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म कधी झाला? 15 ऑक्टोबर 1931. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म कुठे झाला? रामेश्वरम, तामिळनाडू. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे वडील कोण होते? जैनुलबदिन, नौकामालक व इमाम. डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या आईचे नाव काय होते? अशीयम्मा. डॉक्टर अब्दुल कलाम यांना किती भाऊ बहीण होते? 5. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे टोपण नाव काय होते? मिसाईल मॅन ऑफ द इंडिया. डॉक्टर कलाम यांनी लहानपणी कोणते काम केले? वर्तमानपत्र विकण्याचे काम. डॉक्टर कलाम यांचे आवडते शास्त्रज्ञ कोण होते? विक्रम साराभाई. कलाम यांनी कोणत्या विषयात शिक्षण घेतले? एरोस्पेस इंजिनिअरिंग. डॉक्टर कलाम यांनी BSc कुठून केली? सेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिरापल्ली. डॉक्टर कलाम यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंग कुठून केले? मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. डॉक्टर कलाम यांनी कोणत्या संस्थेत कारकीर्द सुरू केली? DRDO. डॉक्टर कलाम नंतर कोणत्या संस्थेत सामील झाले? भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो. SLV-3 या प्रकल्पाचे नेतृत्व कोणी केले? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अब्दुल कलाम यांचे निधन कधी झाले? 27 जुलै 2015. त्यांचा जन्म कुठे झाला? IIM शिलाँग येथे व्याख्यान देताना. मृत्यूसमयी ते काय करत होते? विद्यार्थ्यांना व्याख्यान देत होते. त्यांचे शरीर कोणत्या ठिकाणी दफन केले गेले? रामेश्वरम, तमिळनाडू. त्यांच्या समाधीला काय नाव दिले? पीपल्स प्रेसिडेंट मेमोरियल. डॉक्टर कलाम यांनी कोणते उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले? रोहिणी उपग्रह, 1980. अग्नी व पृथ्वी क्षेपणास्त्र प्रकल्पाचे जनक कोण? डॉक्टर अब्दुल कलाम. इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, IGMDP यांचे नेतृत्व कोणी केले? डॉक्टर अब्दुल कलाम. पोखरण 2 अणुचाचणीमध्ये महत्त्वाची भूमिका कोणी बजावली? डॉक्टर अब्दुल कलाम. अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण कुठे झाले? रामेश्वरम येथील प्राथमिक शाळेत. त्यांनी कोणत्या विषयात पदवी घेतली? भौतिकशास्त्र, फिजिक्स. त्यांनी अभियांत्रिकी कुठे केली? मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ते कोणत्या शाखेत अभियंता झाले? एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. शिक्षणाच्या काळात ते अभ्यासासाठी पैसे कसे जमवायचे? वर्तमानपत्रे वाटून. अब्दुल कलाम यांची पहिली नोकरी कुठे झाली? DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. भारताचा पहिला उपग्रह प्रक्षेपक SLV-3 यांच्या नेतृत्वाखाली बनला, हे खरे आहे का? होय. मिसाईल मॅन ही उपाधी त्यांना का दिली? अग्नी, पृथ्वी, आकाश यांसारख्या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी प्रकल्पामुळे. 1998 मध्ये झालेल्या कोणत्या आण्विक चाचण्यांमध्ये त्यांचे मोठे योगदान होते? पोखरण 2. अब्दुल कलाम भारताचे कितवे राष्ट्रपती झाले? 11वे. त्यांचा राष्ट्रपती कार्यकाळ कोणता होता? 2002 ते 2007. राष्ट्रपती म्हणून त्यांना कोणत्या नावाने ओळखले जायचे? पीपल्स प्रेसिडेंट, जनतेचे राष्ट्रपती. त्यांना राष्ट्रपती पदासाठी कोणत्या पक्षाने समर्थन दिले? सर्वपक्षीय पाठिंबा, विशेषतः NDA व काँग्रेसनेही समर्थन दिले. राष्ट्रपती भवनात राहतानाही त्यांनी कोणती सवय कायम ठेवली? साधे जीवन आणि विद्यार्थ्यांना भेटणे. अब्दुल कलाम यांना 1981 मध्ये कोणता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? पद्मभूषण. त्यांना 1990 मध्ये कोणता सन्मान मिळाला? पद्मविभूषण. त्यांना 1997 मध्ये कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला? भारतरत्न. त्यांनी कोणत्या क्षेत्रात मोठे योगदान दिले? विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रसेवा. त्यांना किती विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी दिली? 30 पेक्षा अधिक विद्यापीठांनी.